मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा ते आमच्या कामावर खुश होतात. असं या राज्याचे मुख्यमंत्री, ज्या मुख्यमंत्र्यांची बेकायदेशीर नेमणूक पंतप्रधान मोदींनी केलेली आहे, घटनाबाह्य नाही, आणि ज्याची नेमणूकच घटनाबाह्य पद्धतीने केली, सुभेदार नेमलेले. पूर्वीचे बादशाह दिल्लीतले सुभेदार नेमत होते, ही सुभेदारी तुझ्याकडे, ही सुभेदारी तुझ्याकडे. मग त्या सुभेदारीची त्या प्रांतातली लूट ही दिल्लीत द्यायची. असा पूर्वीचा तो एक रिवाज आहे, तो ह्या केंद्र सरकारच्या भाषाने कायम ठेवला. महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुभेदार नेमला, तो महाराष्ट्र लुटतोय आणि आधीच्या पेक्षा जास्त माल दिल्लीला देत असल्यामुळे मोदी खुश होणारच. मोदींना खुश व्हायला काय हवंय? महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्र तोडला जातोय, महाराष्ट्र बदनाम होतोय आणि मोदी खुश होतात. मोदींचे ते स्वप्नच आहे ना की महाराष्ट्राची लूट व्हावी, महाराष्ट्र खतम व्हावा. पण मी एका अत्यंत गंभीर विषयाकडे आपल्याला लक्ष देतो. काल मी आपल्या माध्यमातून असं पाहिलं, या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था अचानक वाढवली आणि मला धक्का बसला, मला चिंता वाटू लागली. आम्हाला राज्याच्या गृहमंत्र्यांना अचानक स्वतःची सुरक्षा स्वतःच वाढवली आणि काय ते फोर्स 1, काय कमांडो फोर्स 1 चे सगळे अत्याधुनिक शस्त्र घेतलेले लोक त्यांच्या घराला गरडा घालून बसले. हा काय प्रकार? हा या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आणि गृहमंत्री स्वतःच आपली सुरक्षा वाढवतोय हवी तशी. फोर्स 1 चे कमांडो सागर बंगल्यावर, फोर्स 1 चे कमांडो नागपूरच्या घराबाहेर, फोर्स 1 चे कमांडो फडणवीस यांच्या कुटुंबियासोबत, फोर्स 1 चे कमांडो देवेंद्र फडणवीस यांच्या होती कोंडाळा करून बसलेले आहेत. महाराष्ट्राला चिंता वाटते. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल काय, याची आमच्या मनामध्ये पालचूक सुटली. फडणवीस यांना कोणापासून धोका आहे? ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना, देवा भाऊ आमचे. त्यांना नक्की कोणापासून सुरक्षा हवी आणि कोणापासून धोका आहे? मुख्यमंत्र्यापासून धोका आहे का? कारण भविष्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा जी जंग आहे त्यांच्यातली, ती पुढल्या 15 दिवसामध्ये वाढणार. मला चिंता अशी वाटते की फडणवीसांना स्वतःची सुरक्षा वाढवावी का वाटते. एक गृहमंत्री आपली सुरक्षा वाढवतो आणि कमांडो फोर्स जो अतिरेक्यांशी लढण्यासाठी स्थापन केला होता, फोर्स 1 जो अतिरेकी दहशतवादी यांच्याशी लढण्यासाठी जो फोर्स निर्माण केला होता, तो फोर्स राज्याचे गृहमंत्री अख्खा फोर्स अख्खा मुंबईच्या त्यांच्या घराच्या होती सागर, काय ज्यांना त्यांनी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाही, त्यांच्यापासून धोका आहे. की फडणवीसांवरती इस्रायल हल्ला करणार आहे, युक्रेन हल्ला करणार आहे, लिबिया हल्ला करणार आहे. काय करणार काय? राज्याच्या पोलीस महासंचालक ज्या RSSच्या एक कार्यकर्त्या आहेत, भाजपच्या कार्यकर्ता रश्मी शुक्लाजी, त्यांनी महाराष्ट्राला सांगायला हवं. पाटल्या संघ कार्यालयात बसून त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस आमचे प्रिय देवाभाऊ, ज्यांना अचानक फोर्स 1 कमांडोचं संरक्षण का द्यावं लागलं हे महाराष्ट्राला समजून घेण्याची इच्छा आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या विरोधकांच्या अनेक प्रमुख नेत्यांची सुरक्षा व्यवस्था या काळात काढून दिली. अद्वै हिरे जे आमचे मल्लेगाव बायाचे उमेदवार आहेत, त्यांच्यावरती तर खुनी हल्ला झाला, अनेकांना धमक्या येत आहेत, हल्ले होत आहेत. त्यांना एकही पोलीस वाढवून दिला जात नाही मागणी करून सुद्धा. आमच्या सारख्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली, आमची तक्रार नाही. पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना तिथे घाबरलेले का आहेत? इंटेलिजन्सचे रिपोर्ट्स आहेत की त्यांच्या जीविताला धोका आहे असं कोण म्हणतंय? इंटेलिजन्स कोणाचं आहे? 5 वर्षापूर्वी त्यांना एक पत्र आलं होतं निनावी, नक्षलवाद्यांपासून धोका. अशी निनावी पत्र आम्हाला येतात, आमच्या नेत्यांना येतात. कसले इंटेलिजन्स? निवडणूक आल्या की इंटेलिजन्स जागा होतं. मग या सगळ्या गोष्टी घडत असणार आहे. मलाही चिंता वाटते. इंटेलिजन्स काय युक्रेन हल्ला करणार आहे का? किंवा इस्रायल हल्ला करणार आहे का? कोण हल्ला करणार आहे महाराष्ट्रावर, सागर बंगल्यावर? ही सगळा फोर्स 1 हा एकाच गृहमंत्र्याच्या मागे लागलेला आहे. अत्यंत गंभीर गोष्ट. आणखी एक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीकडेच त्यांचं उत्तर आहे. ते म्हणतात की मी मोदींना मानतो आणि यासाठी मानतो की त्यांनी स्वकर्तृत्वावर स्वतःला सिद्ध केलं. म्हणजे काय केलं? म्हणजे काय स्वकर्तृत्वावर सिद्ध केलं म्हणजे काय केलं? त्यांनी एकदा मुख्यमंत्र्यांनी एक त्यांचं लेक्चर आम्ही ठेवू, व्याख्यान ठेवू आम्ही रिटायरमेंट नंतर त्यांच्या. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात काहीतरी देऊन जातात. 5 लाखाचे उद्योग महाराष्ट्रात आले, 5 लाख कोटीचे. दाखवा कोणता उद्योग आला. परवा टाटा एअरबसचा प्रकल्प 30,000 कोटीचा, 10,000 लोकांना रोजगार देणार.
नागपुरातून हा कुठे गेला, वडोदरा, गुजरातला गेला. ही मोदींची देणगी आहे का महाराष्ट्रात? आमच्या हक्काचं ओरबाडायचं आणि इथे आलं होतं आमच्या तोंडावरती काहीतरी फेकून जायचं. महाराष्ट्र का भिकारी आहे का? महाराष्ट्र यांच्या भिकेवर जगत नाही, लक्षात घ्या. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की तुमच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांचा इम्पोर्टेड माल असा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झालाय. शायना एनसींनी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे, अरविंद सावंतांवर गुन्हा दाखल झालाय. पण अशा पद्धतीनं महिलांच्या बाबतीत विधान करणं. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याविषयी भाजपचे नेते कोणत्या भाषेत बोलले होते? सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी इम्पोर्टेड माल म्हणजे बाहेरून आलेला माल हा जेव्हा शब्दोच्चार केला तेव्हा भारतीय जनता पक्षाला त्रास का झाला नाही? हा बघा, अरविंद सावंत हे जबाबदार खासदार आणि नेते आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की मुंबादेवीमध्ये आयात केलेला हा माल आयात केलेला, त्या मुंबादेवीच्या नाही असं त्यांचा बोलण्यात, त्या बाहेरून आलेला आहे. बाहेरच्या उमेदवाराला विरोध होतो तसा तो त्यांना होतोय आणि त्या संदर्भात बोलण्याचा अवघात ते बोलले असतील. अटल बिहारी वाजपेयींची काही भाषणं पाहतो जुनी अटलजी, त्याने सुद्धा अब बाहेर से चीजें आने वाली है, इम्पोर्ट होने वाली है असं कोणाविषयी म्हणाले होते ते जरा समजून. मिस्टर मोदी हे सोनियाविषयी, त्यांच्या वैधव्याविषयी, त्यांच्या बाहेरच्या जन्मस्थानाविषयी काय काय बोललेलं आहे. निवडणूक काळामध्ये अशा गोष्टींचा बाऊ केला जाईल ही गोष्ट फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. पण इव्हेंट करायचे, पराभव होत असताना अशा गोष्टींना महत्त्व देऊन प्रसिद्धी मिळवायची, याच्यामुळे निवडणुका जिंकता येईल. याबद्दल एक असं आहे की त्यांनी म्हटलं म्हणून आपण नाही म्हणा, असं जस्टिफिकेशन कसं बघा, मुळात ते चुकीचं काय बोलले, हे जस्टिफिकेशन नाही. शायना एनसी या इकडल्या स्थानिक उमेदवार नाही, त्या बाहेरून आयात झालेल्या उमेदवार आहेत, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. आता एखादा भाषा, एखादा शब्द याच्यामध्ये जर तुम्ही पकडत बसाल तर मोदींच्या प्रत्येक भाषणावर आणि वक्तव्यावर रोज गुन्हा दाखल. वक्तव्याचा विपर्यास केला गेला. नक्कीच नक्कीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे. मुख्यमंत्री म्हणते की बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं आणि बाळासाहेब असले ना तर यांची दाढी कापून त्याची झेंडा काढली असते. त्यांची दाढी भादरवून बाळासाहेबांची झेंड काढा सांगितलं असतं. ऐकताय बाळासाहेबांचा आदेश? ऐका, गद्दाराने बोलू नये, बेमान नेत्याने बोलू नये, आम्हाला बाळासाहेबांचा दाखला देऊ नये. बाळासाहेब ठाकरे काय आहेत हे आम्हाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं जो सिक्का आहे, जे नाणं आहे, ते तुमच्याकडे चालणार नाही, तुम्ही चालवू नका. पुन्हा एकदा प्रचारामध्ये भाजपचे केंद्रीय नेते, सर्वोच्च नेते दिसणार आहेत. अमित शहाची 9 तारखेला सभा होते. स्वतः मोदी या काळात जास्तीत जास्त सभा घेणार आहेत. देशाचं संपूर्ण केंद्र सरकार महाराष्ट्रात आहे. मोदींच्या 15 सभा आहेत जवळजवळ, रोड शो वगैरे. देशाचे गृहमंत्र्यांच्या 31 सभा वगैरे आहेत. केंद्रीय मंत्री आहेत. गुजरातचे आमदार तर घुसलेलेच आहेत नेहमीप्रमाणे. म्हणजे राज्य व्यवस्था जी आहे दिल्लीची पूर्णपणे या काळामध्ये त्याला टाळेबंदी घोषित केली. हाँ वही बोला ना, सब केंद्रीय मंत्री भी सर. अब देश कैसा चलेगा? ऐसे में देश के ऊपर कोई संकट आ गया तो प्रधानमंत्री कहाँ है? चुनाव प्रचार में है. गृहमंत्री कहाँ है? चुनाव प्रचार में है. रक्षा मंत्री कहाँ है? चुनाव प्रचार में. हे होणार आणि देश चारी बाजूनी संकटानं घेरलेला आहे. तुमच्या महाविकास आघाडीशी किंवा तुमच्याशी थेट संबंध नसला तरी माहीमधला प्रश्न आहे की वारंवार सदा सरवडकर यांच्यावर त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव दिवसागणिक वाढतोय. त्यांना विधान परिषदेची ऑफर असल्याचं म्हटलं जातंय. मुख्यमंत्री सूचना करतायत, पण त्याच्या एका बाजूला असंही म्हणणे की 2-3 टर्म आमदार राहिलेल्या व्यक्तीला आपण कसं सांगणार की त्यांनी मागे घ्यावी, अशाही वेगवेगळ्या प्रतिक्रिया. आम्ही काय तुम्ही तुमच्याशी नाही, पण एक इतक्या लोकांना विधान परिषदेची आश्वासनं देण्यात आलेली आहेत या काळामध्ये. मला असं वाटतं की 100 जणांसाठी तयार करावे वेगळे, ज्यांना आश्वासनं दिलेली आहेत विधानसभेची, आमदारकीची, खासदारकीची, विधान परिषदेची, ती या 80 विधान परिषदेच्या सभागृहात पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा लोकांसाठी वेगळे विधान परिषद सातारला दरेगावात निर्माण करावी. दरेगावात एक विधान परिषद बांधावी, हेलिकॉप्टर व्यवस्था त्या काळात ठेवावी आणि त्यांनी तिथे ती विधान परिषद चालवावी.
पण सर यामध्ये राज ठाकरे यांची कुठेतरी गोष्टी जाते असं कळतंय का? कारण महायुतीला त्यांनी बिनशट पाठिंबा दिला. आता मुख्यमंत्री म्हणतायत की मनसेनं आम्हाला विश्वासात न घेता उमेदवार दिला. मी त्याच्यावरती कसं काय व्यक्त करू? त्यांचं बंद दारात काय डील होतं, काय गुप्तगू होतं, हे डील आहे. खरं म्हणजे राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात कोण कोण सामील आहे याच्याविषयी माझ्याकडे पक्की माहिती आहे. पण असं आहे की शेवटी मी त्याच्यावरती योग्य वेळ बोलू. पण सध्या काय ते तुमचं शिंदे गट, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मनसे या तिघांमध्ये जी काय राऊंड टेबल कॉन्फरन्स सुरू आहे, गुप्त बैठका सुरू आहेत, त्या चालत राहू द्या. पण रावसाहेब असं दिसत आहे की माहीममध्ये भाजप कार्यकर्ते सदा सरवणकरांचा प्रचार करणार नाहीत का? ते तशी थेट मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, दादर माही मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोणीही लढू द्या, तिथे शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत हे 15 ते 20,000 मतांनी विजयी होत आहेत. साहेब तुम्हाला- साहेब हा एवढा कॉन्फिडन्स कशाच्या जोरावर? ज्या हा कॉन्फिडन्स का म्हणजे कारण लोकसभेत तर तुमचा तिथले जे मतांचं गणित दिसतंय ते तुम्ही मागे आहात, तर असं एवढा मोठा कॉन्फिडन्स बघा, अनेक ठिकाणी मागे पुढे अनेक ठिकाणी आम्ही मागे किंवा पुढे आहोत. पण ही विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र राज्याच्या भविष्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे आम्हाला जनमताचा कौल काय आहे आम्हाला माहिती आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत 7 ते 8 हजारांनी जिथे साधारण मागे पडलेलो आहोत, माझ्या माहितीप्रमाणे. सर त्याच आणि- ठिकाणी पालिकेने आता कारवाई केलेली आहे. जशी की अनिल देसाई यांनी कंप्लेंट केली होती की शिवाजी पार्कच्या ठिकाणी जी सजावट होती ती अमित ठाकरे यांच्या कंदील नाही, त्यांनी एक कंदील वगैरे उंचवलेले आहेत. त्यांनी एक आचारसंहितेचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दीपोत्सव बंद करा असं कुठेही सांगितलेलं नाही. तुम्ही गैरसमज पसरू देऊ नका, कोणताही उत्सव बंद पाडा असं सांगितलं नाही. तिथे जर राजकीय प्रचार एखादा पक्ष करत असेल तर तो निवडणूक खर्चामध्ये त्याचा खर्च तुम्ही सामील करा, एवढ्याच प्रकाराशी आमचा संबंध आहे. रावसाहेब जसे मोदी प्रचारानिमित्त महाराष्ट्रात येत आहेत, तसेच राहुल गांधी येत आहेत. 6 तारखेला महाविकास आघाडीची संयुक्त पहिली सभा होते आहे. काय अजेंडा आहे आणि काय काय सुरुवात आहे. वचननामा, जाहीरनामा काय आहे? होईल ना, बऱ्याच गोष्टी त्या दिवशी होतील. तुम्हाला योग्य वेळी हिंदी का महाराष्ट्र में आ रहे हैं, साथ बीजेपी के सारे बड़े नेता जो है महाराष्ट्र में प्रचार के लिए आ रहे हैं. साथ सीएम ने कहा है कि 5 लाख की बड़ी योजना. बात ऐसे है भाई, जहाँ चुनाव वहाँ मोदी जी, अमित शाह जी, ये 10 साल का समीकरण बन गया. जहाँ संकट है देश में वहाँ मोदी जी नहीं है. जहाँ प्रधानमंत्री की जरूरत होती है वहाँ मोदी जी कभी नहीं रहते. ना जम्मू कश्मीर में रहेंगे, ना मणिपुर में रहेंगे, ना पश्चिम बंगाल में रहेंगे. मोदी जी जहाँ चुनाव वहाँ ही रहेंगे. अब प्रधानमंत्री से लेकर गृह मंत्री तक पूरा केंद्रीय सरकार महाराष्ट्र में काम करेगा आकर 1 महीने के लिए. ऐसे समय अगर देश के संकट आता है, कोई देश पर सीमा पर कोई गड़बड़ होती है, भारतीय सीमा पर, तो हम पूछेंगे भाई प्रधानमंत्री जी कहाँ है, गृह मंत्री जी कहाँ है, रक्षा मंत्री कहाँ है? तो हमें सुनना पड़ेगा भाई वो तो चुनाव प्रचार में बिजी है महाराष्ट्र में. ये 10 साल से हुआ है. पूरी सरकार लगा देते हैं एक राज्य के चुनाव. जब प्रधानमंत्री आते हैं तो पूरी यंत्रणा, चाहे पुलिस हो, चाहे ईडी हो, चाहे सीबीआई हो, वो पीएम साहब के पीछे पीछे घूमती है और पीएम जहां इशारा करेंगे उनको धर दबोच लेती है उस वक्त. तो प्रधानमंत्री आएंगे, इनमें सरकार प्रचार करेगी, सरकारी खर्चे से प्रचार होगा. चुनाव आयोग ने उस बारे में संज्ञान लेना चाहिए. अरविंद सावंत को लेकर कहा, बीजेपी ने कहा कि महिला का अपमान किया जा रहा है. कोई अपमान नहीं हुआ है. अरविंद सावंत जी हमारे एक बहुत ही बुजुर्ग हमारे साथी और नेता है, सांसद है. क्या कहा अरविंद जी ने? अरविंद जी ने इतना ही कहा है कि ये जो कि भाजपा की महिला उम्मीदवार है वो इस क्षेत्र में मुंबई देवी में बाहर से आई, इंपोर्टेड माल है. अगर इंपोर्टेड माल है बाहर का, उसमें महिला का अपमान कहाँ होगा? आप सोनिया गांधी जी के बारे में क्या कहा था, प्रियंका जी के बारे में क्या कहा है आपने? हाँ, आप एक बार इतिहास खंगाल लीजिए 10-15 साल का, आपको पता चलेगा. ये राजनीतिक इवेंट्स करते हैं लोग. बाहर का माल है तो बाहर का माल है ना, इंपोर्टेड है. बाहर से अगर कोई व्यक्ति चुनाव लड़ती है तो उसको लोग कहते हैं बाहर से आई व्यक्ति है, यहाँ की नहीं है, स्थानिक नहीं है, भूमिपुत्र नहीं है, ये भूमि कन्या नहीं है. इतना ही तो कहाँ है, तो उसका इतना इश्यू करने की जरूरत नाही है भाई. सर, विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे, त्यामुळे आरक्षणवादी जनतेने आपल्या पक्षाला पाठिंबा द्यावा असं प्रकाश आंबेडकर. असं मी सगळ्यात आधी माननीय बाळासाहेब आंबेडकरांना त्यांची प्रकृती आराम पडावा, ते बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. या राज्याचे नेते आहेत. त्यांचं वक्तव्य मला कोणीतरी सांगितलं
पण ते सत्यावर आधारित नाही. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य ICU मधून करून त्यांनी आधी स्वतःची प्रकृती सांभाळावी. ते ICU मध्ये आहेत. छातीवर ताण येईल अशी वक्तव्य त्यांनी आता करू नयेत. खूप नाजूक शस्त्रक्रिया असते. मी त्यातून 2-3 वेळा गेलेलो आहे. त्यांनी जास्त बोलू नये. पुढले 7-8 दिवस त्यांनी खूप कमी बोललं पाहिजे असा वैद्यकीय सल्ला असतो या प्रकरणामध्ये. त्यांनी आधी आपली प्रकृती सांभाळावी. महाराष्ट्र आम्ही सांभाळू. सर, कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे सहकार्य न केल्यामुळे अंबरनाथ इथे निवडणुकीचा त्याचा वाचवण्यात येणार आहे. तर शिंदे गटाचे विरोधात